एका लहानशा गावात, जे डोंगररांगांमध्ये लपलेलं होतं, सगळे लोक पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. गावातला तलाव कोरडा पडला होता आणि शेत जणू रुसल्यासारखी शांत झाली होती. गावात एक म्हातारी आजी होती, गौरी आजी. तिची एक गोष्ट होती, जिला सगळे लोक गुप्त गोष्ट म्हणायचे की गौरी आजीकडे जादुई पुस्तक होतं, ज्यामध्ये हवामान बदलण्याचे रहस्य दडले होते. एके दिवशी गावकरी तिच्या झोपडीसमोर जमले. गावचे सरपंच पुढे येऊन म्हणाले, आजी, आमची खूप अडचण झाली आहे. तुमचे जादुई पुस्तक उपयोगात आणा आणि पाऊस पाडा. गौरी आजीने शांतपणे सगळ्यांकडे पाहिलं आणि म्हणाली, हे पुस्तक केवळ एका शर्तीवर काम करेल. तुमचं मन स्वच्छ आणि निष्पाप असलं पाहिजे. गावकरी तयार झाले. पण गौरी आजीने पुढे सांगितलं, हे सोपं नाही, कारण प्रत्येक जण आपलं अंतरंग तपासणार आहे. सगळ्यांनी मान डोलावली आणि एका पाठोपाठ एका घरात जाऊन स्वतःच्या चुका आठवू लागले. दुसऱ्या दिवशी गौरी आजीने पुस्तक उघडलं. पुस्तकातील पानं स्वतःच फिरू लागली. एक पानावर थांबलं आणि एक मंत्र उमटला. मनाचा पावित्र्याचा गंध झाडंडोंगरांपर्यंत पोचला पाहिजे. सगळ्यांनी एकत्र हात जोडून मंत्र म्हणायला सुरुवात केली. पण अजून पाऊस नाही. गौरी आजी म्हणाली, पुन्हा एकदा मन तपासा. लोकांनी आपसातील राग, भांडणं विसरायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकत्र मंत्र म्हणाला. आकाशात ढग जमू लागले. पण अचानक पुस्तक थरथरायला लागलं. गौरी आजीने पुस्तक उचललं आणि पाठीमागे उभ्या लहान मुलीकडे बोट दाखवलं. ती मुलगी होती आर्या. तिच्या चेहऱ्यावर दडपण दिसत होतं. आर्या, तुला काही सांगायचं आहे का? गौरी आजीने विचारलं. आर्या रडायला लागली आणि म्हणाली, आजी, मीच तलावातली माशा मारली. मला वाटलं त्यांचा उपयोग काहीतरी जादूसाठी होईल. गावकरी आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. गौरी आजीने हसून म्हटलं, खरं बोलण्याचं धाडस हेच सगळ्यात मोठं जादू आहे. आणि मग काय, आकाशातून पावसाचे थेंब जमिनीकडे झेपावू लागले. गावक्यांनी आनंदाने जल्लोष केला. तलाव भरू लागला, शेत हिरवीगार झाली आणि आर्या गावातल्या सगळ्यांची लाडकी बनली. गौरी आजीने पुस्तक बंद केलं आणि म्हणाली, खरं मन हेच जादू आहे. गावक्यांनी मान डोलावली आणि ते दिवस त्यांच्या आठवणींमध्ये कोरला गेला. आता गावातल्या प्रत्येक घरात एक गोष्ट सापडते, मनाच्या स्वच्छतेची. आणि त्या गावाचं नाव ठेवलं गेलं, पावित्र्यनगर. शिकवण: मन पवित्र असेल तर सृष्टीचं मनही बदलतं.